बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ। मुख्यमंत्रीपद आता रिक्त होणार। भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाण्याची चर्चा। निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्री पदाची शक्यता। 2 दशकांच्या कारकिर्दीनंतर मोठा राजकीय निर्णय। नितीश कुमार यांचे दिल्लीच्या राजकारणाकडे पाऊल। नितीश कुमार यांनी गुरुवारी अधिकृतपणे राज्यसभेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यामुळे बिहारच्या राजकारणातील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। नितीश कुमार यांनी समाज माध्यमावरील संदेशात आपल्या निर्णयामागचे कारण स्पष्ट करत संसदीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती असे सांगितले आहे। आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून नितीश कुमार हे आपल्या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ते सध्या जनता दल संयुक्तचे अध्यक्ष आहेत। राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की बिहारच्या जनतेशी असलेले नाते कायम राहील आणि राज्यात जे नवे सरकार स्थापन होईल त्याला आपले पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन राहील। या निर्णयामुळे बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार रिक्त होणार असून आता राज्यात नव्या सरकारची रचना होण्याचे संकेत मिळाले आहेत। राजकीय वर्तुळात पुढील मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे। दरम्यान नितीश कुमार राज्यसभेत गेल्यानंतर त्यांचे पुत्र निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी सत्ताधारी आघाडीत या विषयावर हालचाली वेगाने सुरू आहेत। नितीश कुमार यांनी आपल्या संदेशात गेल्या 2 दशकांपासून अधिक काळ बिहारच्या जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। जनतेच्या पाठिंब्यामुळेच बिहार विकासाच्या मार्गावर पुढे गेलाय असेही त्यांनी नमूद केलंय। राज्यसभेत प्रवेशानंतरही बिहारच्या विकासासाठी आपण मार्गदर्शक भूमिकेत राहणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केलाय। या घडामोडींमुळे बिहारच्या राजकारणात मोठे सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या सगळ्या राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून आता बिहारच्या सत्तेचा नवा चेहरा कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।